नागपुर में एक बार फिर झपटमारी की घटना ने पुलिस की सतर्कता की परीक्षा ली, लेकिन इस बार चोर ज्यादा दिन नहीं भाग पाया। घटना 29 जुलाई की है, जब एक युवक रेलवे स्टेशन से LIC चौक की ओर पैदल जा रहा था। तभी बाइक पर आए दो युवकों ने उसका बैग झपट कर फरार हो गए। बैग में थे जरूरी दस्तावेज जैसे कैश और एक महंगा मोबाइल। पीड़ित ने तुरंत सीताबर्डी पुलिस स्टेशन में इसकी शिकायत दर्ज करवाई, जिसके बाद पुलिस ने मोर्चा संभाला। उप निरीक्षक श्याम वारंगे की अगुवाई में टीम बनाई गई और जांच में जुट गई। CCTV फुटेज और मुखबिर की सूचना के आधार पर अजीम कदीर बेग नामक युवक को गिरफ्तार किया गया है। आरोपी के पास से 2,68,000 से ज्यादा का माल बरामद हुआ। वहीं पुलिस का दावा है कि आरोपी नागपुर शहर में इस तरह की कई वारदातों में शामिल रहा है। इस गिरफ्तारी के साथ 3 अपराध और 4 मिसिंग केस भी सुलझे हैं। पुलिस फिलहाल उसके साथी की तलाश में जुटी है और इस गिरोह से जुड़ी अन्य कड़ियों को जोड़ने की कोशिश कर रही है और आगे की जांच जारी है। 29 तारखेला एक अभिन्न प्रतिक्रिया नावाचे एक 40 वर्षाचे ग्रस्त हे बाहेर गावून आले होते आणि सकाळी 4 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून त्यांना जरीपटका जायचं होतं, ते LIC चौकाकडे रिक्षा बघण्यासाठी चालले होते। तर त्या ठिकाणी अचानक मोटरसायकलवर 3 इसम आले आणि त्यांच्या हातात जी ती बॅग होती ती बॅग ते झटका देऊन हिसकावून पळून गेले। म्हणजे बॅगमध्ये त्यांचा मोबाईल होता आणि काही 10 ते 15,000 रुपये होते आणि इतर काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये। तशी त्यांनी आमच्या पोलिसाला तक्रार दिली होती। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी श्याम वारंगे आणि त्यांची जी काही टीम आहे यांनी CCTV फुटेज तपासले, त्यानंतर काही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे अजीम कदीर बेग हा 26 वर्ष वयाचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरील आरोपी हा अतिशय याच्यावरती रेकॉर्डवरील आरोपी आहे, याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत आणि त्याच्यासोबत जे 2 लोक होते त्यांचे नाव त्यांनी अल्तमस मोहम्मद युसुफ मंसुरी आणि दुसरा जॉन नावाचा इसम होता असे सांगितले। ते कळमना भागामध्ये राहतात। अद्याप ते मिळून आलेले नाही, त्यांचा शोध सुरू आहे आणि आरोपीकडे चौकशी करताना त्यांनी इतर 2 गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे आणि त्याच्याकडे जे काही आम्ही चौकशी केल्यानंतर हे झडती वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला एकूण 15 मोबाईल मिळालेले आहेत, एक टॅब मिळालेला आहे, काही रोख रक्कम मिळालेली आहे, असे एकूण 2,68,800 रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे। हे जो आरोपी आहे आमच्या अटकेमध्ये असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावरती याचं क्राईम रेकॉर्ड तपासला असता याच्यावरती खूनसारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, 15 ते 16 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार होते ते सुद्धा क्राईम रेकॉर्ड असणारे आहेत आणि यांना नशा करणे आणि कुठंतरी बाहेर राहणे, यांची घरी वगैरे ते कधीही मिळून येत नाही आणि यांचा शोध घेताना ही कधीतरी बाहेर कधी फुटपाथवर किंवा कधी बाहेर नशा करून अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत। हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे टीमचे अधिकारी आहेत श्याम वारंगे PSI आणि त्यांचे जे टीमचे कर्मचारी आहेत त्यांनी ही कारवाई केली आहे। त्यांचे नाव आहे नंदकिशोर वालदे, मोहन कनोजिया, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि चेतन शेंडे यांनी ही कामगिरी केली।